आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची घटना घडली आहे। कॉक्रोच जनता पार्टीतर्फे जयपूरमधील शहीद स्मारकावर आंदोलन सुरू असताना ही घटना घडली आहे। या आंदोलनादरम्यान एका अज्ञात तरुणानं अभिजित दिपके याच्या थोबाडीत मारली। घटनेनंतर अभिजित दिपके यांनी उपस्थितांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं। काल जे घडलं ते फक्त एक टॅक्टिक्स आहे, ती एक स्ट्रॅटेजी आहे आम्हाला घाबरवण्याची, धमकवण्याची आणि मेन मुद्द्यापासून भटकवण्याची। तर मला वाटतं अशा हल्ल्यावर मी काही बोललो नाही पाहिजे, कारण की आम्ही आमच्या मुद्द्यावरनं भटकणार नाही आहे। तुम्ही आमच्यावर किती हल्ले करा, तुम्ही आमच्यावर किती हात उचला, आम्ही आमचा हात उचलणार नाही आहे। नीटचे 22 लाख स्टुडंट आहेत, CBSEचे 17 लाख स्टुडंट्स आहेत, CUETचे 16 लाख स्टुडंट्स आहेत, SSC GDचे 40 लाखपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत। अशा 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटसोबत कुठे ना कुठे अन्याय झालेला आहे आणि त्याची जिम्मेदारी कुठे ना कुठे धर्मेंद्र प्रधान यांना घ्यावं लागेल। तर तुम्ही आमच्यावर कितीही हमले करा, तुम्ही आमच्यावर कितीही अटॅक करा, आम्ही राजीनामा त्यांचा मागूच आणि आम्ही मागे सरकणार नाही जोपर्यंत आम्हाला राजीनामा भेटणार।